नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वातीज किचनमध्ये. आज मी बनवणार आहे मस्त कोळंबी रस्सा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया रेसिपीला. चला, तर कोळंबी रस्सा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे लसूण, अद्रक, कांदा, खोबरं, थोडीशी लवंग, दालचिनी, कोथिंबीर. आणि कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 2 बटाटे मी मोठे घेतलेत आणि स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेत. आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता हे जे घेतलंय ना ह्या ताटामध्ये हे आपल्याला वाटण्यासाठी तयार केलेलं आहे सर्व. आणि हे जे आहे ना मी फोडणीला टाकणार आहे. चला सगळ्यात अगोदर आपण मसाला भाजून घेऊया. तर बघा कढई गरम झालेली आहे. त्याच्यात आपण टाकूया थोडंसं तेल. 1 चम्मच तेल टाकायचं. हा जो आपण खडा मसाला घेतलेला आहे तो, कांदा आणि अद्रक आणि लसूण आणि थोडेसे जिरे, हे सगळं आपण भाजून घेऊया. तर बघा कांदा खोबरं छान भाजून झालंय. आता थोडासा आपण टोमॅटो पण भाजून घेऊया. थोडासा सॉफ्ट करून घेऊया टोमॅटो. तर बघा सगळं छान भाजून झालंय. आता मी काढून घेते आणि थंड करून मिक्सरला बारीक वाटून घेते. आता आपण काय करूया, थोडीशी हळद, लिंबू आणि मीठ लावून ना असंच आपण ठेवून देऊया. जोपर्यंत आपण मसाला वाटून घेतोय ना तोपर्यंत छान आपले मुरेल याच्यामध्ये. हळद, मीठ आणि लिंबू. जेणेकरून चांगलं मॅरिनेट होईल आणि त्याचा थोडासा हिवाळापणा असतो ना तो निघून जाईल. बरोबर. तर मसाला थंड झालाय. आता आपण वाटून घेऊया आणि ह्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया वाटणामध्ये. हा जो खोबरं आहे ना सर्व टाकूया ह्याच्यामध्ये. आणि हे रस्सा बनवायची स्टाईल मम्मीची आहे आणि काय मस्त झणझणीत आणि एकदम मस्त बनतो हा रस्सा. तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा मस्त बारीक मसाला वाटून घेतलेला आहे. एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला. चला आता आपण फोडणी देऊया. फायनल स्टेप. कढई गरम झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया तेल. 2 किंवा जास्त तर्री पण तर आली पाहिजे की नाही काय म्हणाला ना मम्मी. हो, आता बघा मी 3 चम्मच टाकलेलं आहे तेल. अशी तर्री आली पाहिजे वर. जेव्हा आपण मच्छीचं किंवा मटणाचं, चिकनचं कालवण बनवतो ना त्याच्यामध्ये तेवढं तेल जास्त टाकायचं. जोपर्यंत अशी तर्री येत नाही ना नॉनव्हेजला, नॉनव्हेज तोपर्यंत खायला मज्जा येत नाही. तर बघा तेल गरम झालंय. सगळ्यात अगोदर आपण टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की आपण टाकूया कांदा. कांदा छान भाजून घेऊया आणि कांदा थोडा नरम झाला की आपण लगेच टाकायचा आहे ह्याच्यामध्ये टोमॅटो. आणि टोमॅटो पण छान भाजून घेऊया. बघा कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालेला आहे. आता आपण टाकायचं आहे वाटण. तो वास सुटलाय. आता आपण हे छान हलवून घेऊया आणि आपण सगळं एकत्रच वाटण घ्यायचं. काय वेगवेगळं करायची गरज नाही, कारण की आपल्याला सर्व मसाले एकत्रच टाकायचे असतात. तर आपण अद्रक लसूणची पेस्ट वेगळी, परत गरम मसाल्याची वेगळी, अशी झंझटमारी करायचीच नाही. सगळं एकत्रच टाकायचं, भाजायचं आणि मस्त वाटायचं आणि कालवण बनवायचं. 1 नंबर होतं कालवण. तुम्ही नक्की करून बघा. माझ्या मम्मीची स्टाईल आहे. मी जास्त झंझटमारी करत नाही. आता खूप छान लागतं. हो, आता हे वाटण आहे ना आपण तेल सुटूस तोपर्यंत भाजून घेऊया. तर बघा आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे आणि बघा तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये कोळंबी आणि बटाटा. कोळंबी आणि बटाटा टाकल्यानंतर कोळंबी आणि बटाटा छान तेला ह्याच्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया 2 मिनिटं तरी. तर बघा 2 मिनिटं झालेले आहेत आणि कोळंबी आणि बटाटा छान तळून झालेला आहे मसाल्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि घाटी मसाला. 3 ते 3.5 मी चम्मच टाकते. हा छोटा चम्मच आहे. आणि आपण थोडासा काश्मीरी लाल पावडर पण टाकायची कलरसाठी.
आणि या घाटी मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि सगळे प्रकारचे मसाले जातात, खडे मसाले, आणि खूप छान होतो. आणि नेहमी मी हाच मसाला वापरते, बाकी दुसरा कोणताही मसाला नाही वापरत. आणि कलरसाठी थोडंसं आपण काश्मीरी लाल पावडर वापरलेली आहे. आता ही चटणी टाकल्यानंतर छान चटणी याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर, आणि छान कोथिंबीर पण फ्राय करून घेऊया तेलामध्ये, सॉरी मसाल्यामध्ये. आणि वास काय भारी सुटलाय तुम्हाला सांगू. वा 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 वा. बघा आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पाणी. तर आता तुम्हाला जेवढं रस्सा बनवायचा आहे ना घट पातळ, त्या हिशोबात तुम्ही पाणी ओता. आणि मी थोडासा रस्सा पातळच बनवते, कारण की माझ्या घरात सगळ्यांना पातळच आवडतो. तरी पण किती वेळ शिजवायचं मम्मी? आता हे आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया. जोपर्यंत बटाटा शिजत नाही ना तोपर्यंत आपण शिजवून घेऊया, आणि 10 मिनिटात बटाटा शिजतो आणि कोळंबी ही शिजते. तर बघा आपला कोळंबी रस्सा बनवून तयार आहे, आणि तुम्ही बघा तर्री कशी आली मस्त. चला आता आपण सर्व करूया. चला. आणि बघूया आपण बटाटा शिजलाय का. आणि बघा मी जास्त पातळ पण नाही बनवलं आणि जास्त घट पण नाही. बघा किती मस्त दिसतंय. हा हा, एक नंबर. आणि बटाटा पण, हे बघा बटाटा पण छान शिजलाय, एक नंबर शिजलाय. आणि कोळंबी पण छान शिजली. बटाटा शिजला की कोळंबी पण छान शिजते. जरा सर्व करूया. वा वा वा, एकच नंबर. मटणाच्या कालवण असं वाटतंय मटणाचं कालवणच आहे. एवढा भारी त्याचा वास येतोय. चला पटकन करूया, किंजू वैतागली आहे. किंजू वैतागली आता, बरेच वेळ झालं तिला मी घेतलंच नाही ना. हो हो, आली बाळा आली. झालं. चला आता याच्यावरती मस्त आपण कोथिंबीर टाकूया. एकच नंबर. वा 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 वा. तर बघा आपला कोळंबी रस्सा आणि ज्वारीची भाकरी बनवून तयार आहे. आणि कोळंबी रस्सा आणि ज्वारीची भाकरी, हा हा, काय भारी लागतं म्हणून सांगू. नक्की रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय. आणि आपण असंच भेटत राहूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.